Hey guys, good afternoon. Welcome back to new vlog. It's my first vlog. हा माझा पहिला vlog आहे. याआधी माझं सेम याच नावाने यूट्यूब चॅनल होतं बर्नर ट्रेवल्स. काही कारणास्तव ते चॅनल डिलीट झालं नाही. यूट्यूबने ते चॅनल ब्लॉक करून टाकलं, डिलीट करून टाकलं. त्याचं रिझन म्हणजे त्या रिझनसाठीच हा मी ब्लॉग करतो आहे. आणि हा माझ्या चॅनलवरती फर्स्ट व्लॉग आहे. दीड दोन वर्षापासून त्या चॅनलवरती मी व्हिडिओज पोस्ट करत होतो. चांगला रिस्पॉन्स होता. सुरुवातीला जेमतेम होता. मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मी ते व्हिडिओज सर्क्युलेट केले. हळूहळू त्या चॅनलला थोडासा प्रतिसाद भेटला. आणि माझा जो फर्स्ट व्हायरल ब्लॉग होता तो म्हणजे कोरोनामध्ये मी एक ब्लॉग केला होता. त्याचं नाव म्हणजे असं होतं, कोरोनामध्ये एक ब्लॉग केला होता 2021मध्ये. फायनली मूवी थिएटर opens after 2 years. Finally movie theater opens after 2 years. असं ते त्या ब्लॉगचं नाव होतं. आणि त्या ब्लॉगला त्याच महिन्यामध्ये 5K व्ह्यूज झाले होते. आणि माझ्यासाठी खूप होते 5K व्ह्यूज, कारण याआधी जेमतेम 150-200पर्यंत व्ह्यूज जायचे. बट त्याच म्हणजे दिवाळीच्या पिरियडमध्ये तो ब्लॉग मी अपलोड केला होता. आणि दिवाळीमध्येच महिन्याभरात 5,000 व्ह्यूज झाले होते. आणि अजूनपर्यंत त्याला व्ह्यूज येत होते. आणि जेव्हा माझा चॅनल ब्लॉक झाला, डिलीट झाला, यूट्यूबने टर्मिनेट केला, त्याच्यानंतर 2 दिवसानंतर मला यूट्यूबकडनं परत मेल आला होता. आणि त्या मेलमध्ये त्या व्हिडिओजला जास्तीत जास्त प्रतिसाद भेटला होता. आणि त्याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला स्क्रीनवर शेअर करेल. मोस्ट लाईक व्हिडिओ, मोस्ट व्ह्यूज व्हिडिओ आणि मोस्ट शेअर व्हिडिओ म्हणून ती व्हिडिओ टॉपमध्ये होती. आणि त्याच्यानंतर अजून 2-3 व्हिडिओज होत्या ज्या व्हायरल झाल्या त्या. सो अशी माझी जर्नी होती. सो अशी काही आपली स्टोरी होती व्हायरल होण्याची. आणि चॅनल डिलीट का झालं ते सांगतो. चॅनल डिलीट एका रिझनमुळे झालं. ॲक्च्युली कोणीतरी माझं अकाउंट हॅक केलं होतं. मी काय जास्त पॉप्युलर पण नव्हतो. आणि मला आत्तापर्यंत कळलं नाही की माझं चॅनल डिलीट कसं काय. मी अपील पण केली होती. बट अपील केल्यानंतर पण मला काही यूट्यूबकडनं चांगला प्रतिसाद भेटला नाही. जेव्हा मला माझ्या अकाउंटवरती अननोन युजर असं क्रिटिकल ॲक्टिव्हिटी करत होता, तेव्हा गुगलकडनं म्हणजे जीमेलवरनं मला मेल पडला की समवन ॲक्सेस युअर अकाउंट. त्याच्यानंतर मी माझा पासवर्ड जो आहे जीमेलचा तो चेंज केला. आणि त्याच्यानंतरसुद्धा माझ्या चॅनलवरती 8 व्हिडिओज पोस्ट झाले हॅकिंगच्या. आणि 5-6 तासातच त्याला खूप व्ह्यूज गेले ते. आणि मी ते व्हिडिओ डिलीट पण केल्या. आणि याआधी पण सेम इश्यू झाला होता. मी काय हॅकिंगच्या अशा माझं मेन चॅनल होतं ती मोटो व्लॉगिंगचं कंटेंट आहे. आणि आत्ता मी त्याच व्हिडिओ पोस्ट करणार आहे. मी काय असं डेली व्लॉग वगैरे नाही, फक्त मोटो व्लॉगिंग रिलेटेडच कंटेंट बनवायचं. आणि आत्ता तेच बनवणार आहे. बट हा फर्स्ट व्हिडिओ मी यासाठीच बनवतो आहे की माझं चॅनल डिलीट काय झालं मला अजूनही कळलं नाही. आणि म्हटलं पहिली सुरुवात करूया. तर म्हटलं आधी माझ्या पास्टमध्ये चॅनल संदर्भात जे काही झालं ते लोकांपर्यंत पोचावं, म्हणून हा फर्स्ट व्हिडिओ बनवतो आहे. सो यूट्यूबने जेव्हा ते बघितले की माझ्या चॅनलवरती त्यांना असं वाटलं की मीच पोस्ट करतो आहे हॅकिंगचे व्हिडिओज. सो त्यांनी ते गृहीत धरलं की मीच अपलोड करतो आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी दुपारी 4 वाजताच डिरेक्टली मला म्हणजे मला मेल मेसेज काहीच न करता डिरेक्टली बॅन केली व्हिडिओ डायरेक्ट व्हिडिओ काय चॅनलच उडवला डायरेक्ट. आणि तेव्हा मी यूट्यूबवरती सर्फिंग करत होतो, व्हिडिओज बघत होतो. आणि अचानक बफरिंगचा इश्यू आला, बफरिंग होत होतं. सो मला वाटलं की माझा डेटा पॅक ऑफ झाला असेल, संपला असेल. सो मी दुसरं सिम आहे त्याच्यावरती डेटा स्विच केला. आणि त्याच्यानंतर तेव्हा पण बफरिंग दाखवत होतं.
सो 2-3 वेळेस ती प्रोसेस केल्यानंतर सारखं बफरिंग येत होतं. त्याच्या मी ठरवलं की दुसरी जी आय डी आहे माझी, दुसरं यूट्यूब चॅनल, त्याच्यावरनं मी लॉग इन केलं आणि त्याच्यानंतर यूट्यूब चालू. सो त्या आय डीवरनं यूट्यूब व्यवस्थित चालत होतं. फक्त ते जी माझी आय डी होती बनटुबीची, ती आय डी यूट्यूब ॲक्सेप्ट करत नव्हता आणि सारखं एक मेसेज यायचा फेचिंग एरर. मला काही समजलं नाही. त्याच्यानंतर मी मेल चेक केले. सो मेलमध्ये मला असं दिसलं की यूट्यूबकडनं असं मेल आला होता की तुम्ही कम्युनिटी गाईड फॉलो नाही केली आणि व्हायलेटिंग डिस्टर्बन्स असं काहीतरी त्यांनी मेसेज टाकला होता, त्यांनी मेल टाकला. त्याचा स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करतो. सो ते मला काही समजलं नाही. मी काही काय म्हणतात ते अब्युजिंग कंटेंट, अडल्ट कंटेंट, शिवीगाळ असं काही कंटेंट टाकला पण नव्हतं माझ्या 1.5-2 वर्षाच्या जर्नीमध्ये. आणि हे काय कोणी हॅकर होतं त्याने टाकले आणि ते मी एवढे डिलीट पण केले. त्याच्या संदर्भात मी कुणाशी चर्चा करणार होतो, बट तेवढ्यात यूट्यूबने माझा चॅनल डिलीट केला. मला न सांगताना मला काही पूर्वकल्पना होती त्याची की यूट्यूब अशी ॲक्शन घेते. चॅनल डिलीट झाला मला त्याची टेन्शन, बट त्यामागची जी मेहनत होती 1.5-2 वर्षापासून मी घेत होतो, ती सगळी एकाच सेकंदात मातीमोल झाली. त्याची मला खंत आहे. मी 1.5-2 वर्षापासून ती मेहनत घेत होतो. आणि माझं बॅकग्राऊंड पण मी त्या आधी एवढं रील्स वगैरे किंवा हे नव्हतं कारण. मी यूट्यूबपासूनच शिकलो, यूट्यूबवरच शिकत राहिलो, यूट्यूबवरच शिकत होतो आणि यूट्यूबवरच मी सक्सेस झालो होतो. सक्सेस पण नाही, सक्सेस होण्याच्या पाथवर होतो. सो मला अजून कळलं की यूट्यूबने असं काय केलं. ठीक आहे, काही रूल्स रेग्युलेशन असतात मान्य मला, बट तुम्ही आधी यूट्यूबने एक मेल केला असता, एक मेसेज टाकला असता की सर तुमच्याकडनं असं रूल्स अनफॉलो होत आहे, तुम्ही त्यांना म्हणजे समजवलं असतं माझं जे. आणि जेव्हा मी असे अपील केली यूट्यूबने, जेव्हा ते चॅनल बॅन केलं, खाली अपील करण्याचा ऑप्शन होता. सो अपील पण केली. अपील केल्यानंतर पण माझे जो मी त्यांना फीडबॅक दिला होता की कोणत्या रिझनमुळे असं झालं. सो मी त्यांना सांगितलं होतं की अननोन युजरने माझी आय डी हॅक केली. त्यांनीच जे काही व्हिडिओज होत्या जे तुम्ही म्हणता व्हायलेटिंग रेग्युलर व्हायलेन्सच्या व्हिडिओज मी पोस्ट केले. तसं मी त्यांना मेलमध्ये सांगितलं की असं असा रिझन होतं, समवन हॅक माय आय डी अँड त्यांनीच अशा प्रकारचा जो काही घाट मांडला होता तो त्यांनीच केला आहे. माझ्याकडनं असं काही झालं नव्हतं. आणि मी 1.5-2 वर्षापासून एकच व्हिडिओज पोस्ट करायचो, एकच टॉपिकवरती, माझं मोठं ब्लॉग. कधी मध्ये थोडंसं असं फॅमिली कंटेंट टाकलं, ट्रॅव्हलिंग वगैरे बस. पण कधी असं ना शिवीगाळ, अब्युजिंग कंटेंट वगैरे काहीच नव्हतं माझं. नॉर्मल मोठं ब्लॉगिंग कंटेंट होतं. सो काही सेकंदात चॅनल माझं व्हॅनिश झालं. समजलं पण एकदम असं ते म्हणतं ना ॲव्हेंजर एंड गेममध्ये, सॉरी ॲव्हेंजर इन्फिनिटी वॉरमध्ये एक थॅनोस एक चुटकी मारून सगळं पूर्ण असं वाईप होऊन जातं. तसंही काही सेकंदात कोणीतरी चुटकी वाजवली आणि माझं चॅनल असं वाईप होऊन गेलं. माझी एवढ्या 1.5-2 वर्षाची मेहनत सगळी मातीमोल झाली. 2-3 वेळेस मी अपील केली, बट त्याचा काय फायदा झाला नाही. यूट्यूबने मला जसं मला काय प्रतिसाद दिला नाही. आय थिंक मला असं वाटतं जे छोटे यूट्यूबर असतात त्यांना काही यूट्यूबकडनं गायडन्स वगैरे भेटत नाही. जे मोठे यूट्यूबर्स असतात त्यांनाच चांगला गाईड केलं जातं आणि लगेच त्यांचे जे काही असे इश्यूज असतात ते लगेच सॉर्ट आउट होतात. एनिवेज काय नाही, मी थोडे दिवस मला त्रास झाला. त्याच्यानंतर म्हटलं चला एक नवीन चॅनल ओपन करावं आणि मी नाव ॲज इट इज ठेवलं. ज्या चॅनलवरनं माझी ओळख झाली ते चॅनलचं नाव मी कंटिन्यू केलं, बनट ट्वेल्स. आणि मेल रिलेटेड जेवढे पण स्क्रीनशॉट मी स्क्रीनवरती शेअर करेल तुम्हाला. कारण जो पण मेल आला आहे ते तुम्हाला दाखवतो काय इश्यू होता काय नाही. तसं मी स्क्रीनशॉट शेअर करेल तुम्हाला. आय होप माझा फर्स्ट व्लॉग आवडला असेल. हा व्लॉग नाही ॲक्च्युली, फक्त मला एक मेसेज द्यायचा होता की असं काही इश्यू होत असेल तर एक प्रॉपर
गायडन्स घ्या कोणाकडनं. मला काही गायडन्स करायला कोणी नव्हतं. यूट्यूबवरनंच मी जे काही शिकलो होतो, यूट्यूबवरनंच मी काही फॉलो केलं. बट यूट्यूबनेच मला त्या रिलेटेड काही प्रतिसाद दिला नाही. सो नेक्स्ट काही नाही, या गोष्टी होत राहतात. आता नव्याने उभं राहील आणि नव्याने व्हिडिओ बनवेल आणि इथून पण जे आपल्या मोटो व्लॉगिंगचे रिलेटेड कंटेंट आहे ते असंच चालू राहील. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन कीप लविंग, कीप सपोर्टिंग. बाय बाय.